टंचाईमुक्त मोखाड्यासाठी सरसावले प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि सीईओ यांची संयुक्त बैठक संपन्न. सरपंच, ग्रामसेवक, जीवन प्राधिकरण, ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभाग एकाच ठिकाणी. मोखाडा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ही राज्यासाठी आदर्श ठरणारी आहे. मात्र याबाबत गेल्या काही दिवसापासून अनेक तक्रारी सुरू होत्या. याशिवाय वीज बिल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरायचे की ग्रामपंचायतने, याबाबत देखील अनेक तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची सांगड जुळविणे आवश्यक होते. यातूनच पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा, विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम याचबरोबर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरुम या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक तसेच जलजीवन योजनेतील सर्व ठेकेदार यांची एक एकत्रित बैठक मोखाडा तालुक्यात घेण्यात आली आणि ही बैठक यशस्वी देखील पार पडली. यामध्ये अनेक ठिकाणी पाणी पोहोचणे सुलभ होणार आहे. याचबरोबर लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या पुढील काही दिवसातच सोडविण्यासंदर्भातल्या सूचना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या आहेत. यामुळे मोखाडा तालुका पाणीटंचाईमुळे आजवर कुप्रसिद्ध होता तो आता राज्यातील पाणीपुरवठा योजनेबाबत आदर्श तालुका होईल, असा विश्वास यावेळी सर्वांनीच व्यक्त केला.